भंडाऱ्यात भीषण स्फोटात 6 जणांचा मृत्यू झालाय, 5 जण जखमी झाले। भंडारा जिल्ह्याच्या जवाहर नगर येथील आयुध निर्माण कंपनीत हा स्फोट झालाय। मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। या कंपनीत दारूगोळा तयार केला जातो। भंडारा जिल्ह्यातील आयुध निर्माण कंपनीमध्ये हा भीषण स्फोट झालेला आहे। यात 6 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते, तर 5 जण जखमी आहेत। कंपनीमध्ये काम करत असताना सकाळी 11 वाजेच्या सुमारास स्फोट झालाय। मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय, तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आज लोकांना आयसीयू मध्ये आपण ऍडमिट केलेले आहे। सर्वांचं फर्स्ट एड झालेलं आहे। सर्वांना टाके लावून त्यांचं सीटी स्कॅन आणि ज्यांना गरज आहे त्यांना इंटरव्हेन्शन आपण केलेलं आहे। सध्या 5 लोकांना जे काही ऍडमिट झाले आहेत त्यांना 24 ते 48 तास आपल्याला ऑब्झर्वेशनची गरज भासणार आहे। ह्या ठिकाणी मी ह्या साईडने गेले, मागच्या साईड आहे हा ऑर्डनन्स फॅक्टरीच्या, आणि मी 10:30 ते 11:15च्या बिचामध्ये आला इथं, आणि ऑर्डनन्स फॅक्टरी इथं भरपूर मोठा स्फोट झाला इथं, आणि पूर्ण आग दिसत होती, आणि माझ्या मोबाईलने पूर्ण व्हिडिओ घेतली ह्या ठिकाणी इथं उभा राहून। तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी प्रवीण, नेमके काय ताजे अपडेट आहेत? नक्कीच आता सध्याची जी अपडेट आहे त्या ठिकाणी 5 इंजर्ड आहे आणि 6 डेड बॉड्या त्या ठिकाणी काढण्यात आलेल्या आहे। अजूनही एनडीआरएफचे टीम घटनास्थळी आहे आणि ते डेड बॉड्या काढण्याचं काम सुरू आहे। आणखी यामध्ये मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे, मात्र प्रशासनाच्या वतीने एकच डेथ झालेली आहे असं सांगण्यात येत आहे। मात्र आतापर्यंत 6 डेड बॉड्या त्या ठिकाणी बाहेर काढण्यात आलेल्या आहे। आतमध्ये जे इमारतीचा मलमा होता तो त्याखाली आणखी काही लोक अडकलेले आहेत आणि त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। त्यामध्ये काही मृत आहेत की जिवंत आहेत तेही त्या माध्यमातून माहिती होणार आहे। निश्चितच प्रवीण, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी, जेसीबीच्या मदतीने इमारतीच्या मजल्याखालील दबलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचं काम सध्या सुरू आहे। इमारतीच्या मलब्याखाली दबलेले कर्मचारी यांना बाहेर काढण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू असल्याचं पाहायला मिळते। एनडीआरएफची टीमही घटनास्थळी कार्यरत आहे।